एसआयटी आणि पोलिसांच्या निशाण्यावरील भोंदू खरात विरोधात आता ईडीचाही फास. तब्बल 12 तास खरातच्या बंगल्याची झाडाझडती. पोलीस कोठडीत खरात मुलासाठी भावूक झाल्याची माहिती. खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची मुलासह तब्बल 8 तास चौकशी. समता पतसंस्थेतील कोणतीही खाती उघडली नाहीत. सही बनावट असल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा. पुणे महानगरपालिकेच्या पुनर्रचनेविरोधामध्ये सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव. राजकीय फायदा लक्षात घेऊन रचनेत बदल केल्याचा आक्षेप. पुनर्विचार करण्याची पत्राद्वारे मागणी. कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती भीषण अपघात. कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक. 11 जणांचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. राज्यभरात भीम अनुयायांकडून मिरवणुकांचं आयोजन. तर दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बाबासाहेबांना अभिवादन करणार. जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर. होर्मुझवरील नियंत्रणासाठी इराण आणि अमेरिकेमध्ये जोरदार चढाओढ. कोणत्याही क्षणी युद्धविराम संपुष्टात येणार. इस्रायलच्या धमकीमुळे टेन्शन वाढलं. नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. या प्रकरणी कंपनीकडून अंतर्गत समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे. तर प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्यात. याबाबत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदनही दिलंय. या प्रकरणामुळे समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असून याची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणं हे गरजेचं असल्याचं गोऱ्हेंनी आपल्या निवेदनात म्हटलंय. तसंच प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भामध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचे गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केलेले आहेत असं मला वाटतं. त्याचबरोबर या महिलांना समुपदेशन आणि त्यांनासुद्धा पुढे नोकऱ्या IT मध्ये चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी लागल्या पाहिजेत, जेणेकरून विक्टिमायझिंग द विक्टीम, या महिलांनाच अजून विक्टीम म्हणून त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे आणि मी स्वतः पाठपुरावा करते. आधी इंस्टाग्रामवरती मैत्री करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं, मग तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आलाय. मात्र हा संपूर्ण प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पीडित तरुणीनं पालघरच्या केळवे पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओळख करताना आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढताना आरोपी तरुणानं आपली ओळख ही खोटी दिल्याची तक्रार या महिलेनं दिली आहे. पीडित तरुणी ही आदिवासी समाजातील असून आरोपी हा मुस्लिम समाजाचा आहे. त्यामुळे हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केलाय. कोई अगर इंस्टाग्राम यूज़ करते हो, जो भी इंस्टाग्राम आप लोग यूज़ करते हो, रील्स वगैरह छोड़ते हो, ठीक है, कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है. तो उस चीज़ से आप लोग बचिए. मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ. मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया. हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैरिज करूँगा, सब कुछ करूँगा. मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया. करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया. आता बघा, ते नाव बदली करून ज्या प्रकारे त्यांनी मैत्री केली, अजय मस्के म्हणून त्यांनी जे नाव इंस्टाग्रामवर यूज करत होता आणि त्या माध्यमातून ते 5 महिन्यानंतर माहीत पडला की हा मुलगा तर मुस्लिम आहे आणि त्याच्याकडून कमीत कमी 2.5 लाख रुपये ही त्यांनी उगाही केली व नंतर तिची बायको सुद्धा त्यामध्ये सामील झाली. पण ती म्हणते की तुझे फोटो आम्ही व्हायरल करू अथवा तू आम्हाला 2 लाख रुपये आणखीन दे. आणि त्याकरिता हा जो युवा वर्ग आहे, मी त्यांना सांगू इच्छितो
की तुम्ही अशा प्रकारचे जे आमिष दाखवून फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यात सावध राहा, कारण लोकांचा उद्देश काही वेगळा असतो आणि माणूस ह्याच्यात फसला जातो. म्हणून आपल्या मुलामुलींना किंवा समाजातील जे काही युवा वर्ग आहे ह्यांनी ह्यावर लक्ष केंद्रित करावं आणि सावध राहावं. तिने तक्रार दिल्यावरून त्याची आयडेंटिटी वगैरे रिव्हील करून तो मूळचा वडवली जिल्हा बीड येथला इसम होता. त्याचं टेक्निकल एनालिसिस वरून त्याचं लोकेशन्स काढून मग त्याला आम्ही पुण्यामधून छापडा रचून त्याला अरेस्ट केलेलं आहे. तुर्तास गुन्ह्याचा तपास चालू आहे. सध्याचा जो सदर प्रकार आहे हा प्रकार काय आहे याबाबतचा सखोल तपास झाल्यानंतर याचं निष्पन्न व्हावी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. मोहम्मद तन्वीर असं या तरुणाचं नाव असून त्यानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय. या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी अनिल बोंडेंनी केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल अनिल बोंडेंनी केलाय. तर या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी ही देखील अनिल बोंडेंनी केली आहे. पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले आहे. मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतो आहे. त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतो आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी. दरम्यान परतवाडा अचलपूर शहरामध्ये तरुणी आणि काही महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. परतवाडा इथे एका युवकानं हे व्हिडिओ इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवरती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आलाय. तर या व्हिडिओमध्ये परतवाडा शहरातील गटरमलापुरा इथं अयाज नामक युवक हा तरुणी आणि महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी तक्रार दाखल केलेली असून अयान मोहम्मद तन्वीर या युवकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरात महिलांचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नागपूरच्या रामप्रताप नगर पोलिसांनी 115 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली आहे. कार्तिक उर्फ खामदेव पटेल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आतापर्यंत आरोपीनं विविध परिसरामध्ये पाठलाग करून 11 महिलांचा विनयभंग केलाय. आरोपीवरती पूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत आणि एका महिलेच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास हा सुरू केलाय. एक मागच्या महिन्यात एका महिलेने तक्रार केली की त्यांना रेडिसन टू चौकपासून ते जयतळाकडे जाताना त्यांना छेडखानी केली. त्याची आम्ही रिपोर्ट दिली. त्यात आम्हाला तो नंबर प्राप्त झाला त्याच्या गाडीचा. त्या गाडीवर ट्रेस केला असता आम्हाला एक होमदेव उर्फ कार्तिक पटले नावाचा व्यक्ती त्यांनी ताब्यात घेतला. नाशिकच्या विलोळे परिसरामध्ये एका महिलेकडून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. कोयत्यानं सपासप वार करून या महिलेनं पलायन केलंय. कोयत्यानं वार करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. ओळख पटू नये म्हणून पलायन करताना दुचाकीची नंबर प्लेट या महिलेनं झाकलेली होती. या हत्येचं कारण हे अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील पालोरा गावामध्ये मुलानंच आपल्या वडिलांना कुऱ्हाडीनं वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. वडील वीटभट्टीवरून घरी परतत असताना लपून बसलेल्या मुलानं त्यांच्यावरती हल्ला केला. फोनवरती बोलत असलेल्या मुलीनं वडिलांचा शेवटचा आक्रोश ऐकल्याचीही माहिती मिळते. कौटुंबिक वाद आणि रागामधून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका कुटुंबाच्या निर्णयामुळे गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे. कोरची तालुक्यातील हुडुकडुमा इथं घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये. रमुला काटेंगे ही महिला गर्भवती होती. 11 एप्रिल रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला तातडीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला उपचारासाठी रुग्णालयामध्येच ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र कुटुंबियांनी डॉक्टरांचा सल्ला हा धुडकावून लावत तिला उपचारासाठी छत्तीसगडमधील एका पुजाऱ्याकडे नेलं. तिथे करण्यात आलेल्या अघोरी उपचारांमुळे तिची प्रकृती ही अधिकच खालावली आणि त्यामुळे 13 एप्रिलला तिला पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारास विलंब झाल्यामुळे प्रसूती दरम्यान माता आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
अमित मौर्य आणि संदीप गवस यांच्यावरती गेल्या आठवड्यामध्ये दिघामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिघा इथे एका अनधिकृत इमारत वर्षभरापूर्वी पाडण्यात आलेली होती आणि ती अनधिकृत इमारत पाडण्यास कारणीभूत ठरल्याचा राग मनात ठेवून अमित मौर्याच्या हत्येची सुपारी देण्यात आलेली होती. प्रत्यक्षात मौर्य आणि संदीप गवस या दोघांवरती देखील गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अमित मौर्य गंभीर जखमी झालेला होता. त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात विशाल महाडिक, गुरफान खान, राहुल सहानी, मोहम्मद खान आणि नागेश माने या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून गुन्ह्यामध्ये वापरलेल्या बाईकचा नंबर काढण्यात आला आणि त्यावरूनच पुढे तपास करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंद्रपुरात 5 शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कक्षामध्ये त्यांच्या समोरच विष प्राशन केलं. विष देणारे सगळे शेतकरी कोरपना तालुक्यातील कुसुंबी इथले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आधी रुग्णालयामध्ये दाखल केलं. या शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्या माइन्समध्ये जमीन गमावलेली आहे आणि त्यांच्यावरती जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे जमीन परत कराव्यात ही मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून या आदिवासी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं. ही जी घटना घडली याला कारणीभूत महसूल विभाग जबाबदार आहे आणि विशेषतः माणिकगड सिमेंट कंपनीचं व्यवस्थापन जबाबदार आहे. गेल्या 7-8 वर्षापासून सातत्यानं हा वाद सुरू आहे. आमच्या या आदिवासींच्या जमिनी तुम्ही टप्प्याटप्प्यानं जेव्हा खदानीचा विस्तार केला त्या बळकावलेल्या आहे. त्याचा मोबदला दिला नाही. त्यांचा मोबदला द्यावा, नोकरी द्यावी, बाजारभावाप्रमाणे आज जे दर चालू आहे त्या दरानुसार पैसे द्यावे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं गुरुवारी 11 वाजता बीकेसीतल्या कामगार आयुक्त कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. कामगारांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. कामगार राज्य विमा रुग्णालयांची दयनीय अवस्था, वाढती कंत्राटी कामगार पद्धती, पेन्शनधारकांना मिळणारी अत्यल्प पेन्शन, बांधकाम कामगार मंडळातील वाढता भ्रष्टाचार, घरेलू कामगार मंडळाच्या बंद पडलेल्या योजना आणि फेरीवाल्यांचे बंद झालेले रोजगार हे प्रमुख प्रश्न आज देखील कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. परभणीच्या मानवत शहरामध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक घटनेमध्ये परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. फार्मसीचं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. खंडणीसाठी मारहाण करून त्याला रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा गंभीर प्रकार देखील समोर आलाय. विद्यार्थ्यांकडे 25,000च्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे आरोपींनी त्याच्याकडील 1,000 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर मानवत रोड इथल्या रेल्वे उड्डाणपुलावरून त्याला खाली फेकलं. या घटनेमध्ये विद्यार्थ्याचे दोन्ही पाय हे फ्रॅक्चर झालेले असून मणक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. मानवत में कॉलेज के लिए आया था बच्चे को कॉलेज से जाते टाइम में रास्ते से उठा लिए, उसको मारे करे, उसके पास के पैसे छीन के लिए और मोबाइल नहीं देने के बाद उसको उड़ान पुल पे से फेंके रेलवे ब्रिज के. मानवत में कॉलेज के लिए आया था बच्चे को कॉलेज से जाते टाइम में रास्ते से उठा लिए, उसको मारे करे, उसके पास के पैसे छीन के लिए और मोबाइल नहीं देने के बाद उसको उड़ान पुल पे से फेंके रेलवे ब्रिज के. मैं परभणी से मानवत को आ रहा था. मैं बस स्टैंड पे उतरा. बस स्टैंड पे फिर ब्रिज के पास और डिवाइडर के पास बीच में एक अल्टो गाड़ी आई. अल्टो गाड़ी में मेरे को उठा के डाले तो गाड़ी में मारे तो 25,000 रुपये दे बोल रहे थे. तो मैं बोला मेरे पास उतने तो नहीं है. तो फिर मारे गिरे तो उड़ान मानवत रोड के पुल पे लेके गए. वहाँ पे मेरा फ़ोन छीन रहे थे. तो वहाँ पे 20,000 रुपये जेब में से निकाल के ले लिए. तो फिर और ढकेल के दे दिए. जालन्याच्या 16 ऊसतोड मजुरांसह त्यांच्या 4 मुलांची जालना पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यामधून या मजुरांची सुटका करण्यात आली आहे. हे मजूर माहेरजवळा, पीर पिंपळगाव, मंठा या 3 गावातील असल्याची माहिती मिळते. दरम्यान सगळेजण हे ऊसतोड करण्यासाठी कर्नाटकात गेलेले असता त्यांना तिथल्या कंत्राटदारानं तब्बल 20 दिवस डांबून ठेवलं. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. यानंतर जालना पोलिसांनी कर्नाटकच्या बिजापूर पोलिसांच्या मदतीनं या मजुरांची सुखरूप सुटका केली आहे. तक्रार अनुषंगाने घनसावंगी पोलीस स्टेशन आणि अंबड DYSP यांनी बिजापूर पोलीसला संपर्क केला. बिजापूर पोलीसला आपण त्यांचे नाव, सगळी डिटेल्स आणि जे लोकेशन होते ते आपण त्यांना दिलं आणि बिजापूर पोलीसनी जाऊन तिकडे प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्या सुटका केला तिथून आणि सध्या ते लोक परत जालन्याला परत आले.
रत्नागिरीच्या ताणदे गावामध्ये स्वतःच्याच बंदुकीनं गोळ्या झाडत एका तरुणानं आत्महत्या केली आहे. राहत्या घरी बंदुकीच्या गोळ्या झाडून या तरुणानं आत्महत्या केली आहे. रुपेश नागवेकर असं या तरुणाचं नाव असून तो रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापारी आहे. आजारपण आणि आर्थिक विवंचनेमधून रुपेशनं हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू झालाय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरील श्रद्धेचं ठिकाण परिसरातील शिवसमाधीस्थळी एका नवदाम्पत्यानं प्री वेडिंग शूट केल्याचे व्हिडिओ हे व्हायरल होताच शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग अशा प्रकारांवरती निर्बंध आणणार का असा सवाल सोशल मीडियावरती शिवप्रेमी विचारतायत. या प्रकरणानंतर किल्ले रायगडवरती प्री वेडिंग करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी देखील मागणी हे सोशल मीडियाच्या माध्यमामधून शिवप्रेमी करतायत. विदेशी पर्यटक येथील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील. पण भारतीय पुरातत्व खात्याला सुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील. अशा पैचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण इथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे. पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे. नागपूरमध्ये राजस्व गुप्तचर संचालनालय अर्थात DRIनं आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला थांबवण्यात आलं. तपासात शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये 50 कॅप्सूल लपवून कोकेनची तस्करी केली जात असल्याचं उघड झालंय. या महिलेकडून तब्बल 4 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं. या प्रकरणी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय. गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलामध्ये शनिवारी एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यामुळे एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते दोघे जमनालाल कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं समजतंय. तर या घटनेमध्ये आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती ही गंभीर असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये गोरेगावच्या मनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून कॉलेज वर्तुळामध्ये भीतीचं वातावरण आहे. नेस्को संकुलामध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टला तब्बल 3-4 हजार तरुणांची गर्दी उसळली होती. मीरा भाईंदर शहरामध्ये आग लागण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर महापालिकेनं अनधिकृत बांधकामांविरोधामध्ये धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 4च्या विनयनगर परिसरामध्ये असलेल्या पंख या लग्नाच्या हॉलवरती तोडक कारवाई करण्यात आली आहे. भाईंदर पूर्व इथल्या इंद्रलोक परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाला अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येते. मीरा भाईंदरमधल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढील काळामध्ये देखील अनधिकृत बांधकामांवरती कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. नवी मुंबईतील उल्वे परिसरामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या अटक सेतूनजीक मोठ्या प्रमाणावरती कांदळवनाची कत्तल करण्यात आली आहे. मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमधलं अंतर हे अटल सेतूनं कमी झाल्यानंतर या भागामध्ये घरांच्या किमती या वाढू लागल्यात. त्यामुळे कांदळवन तोडून भूखंड निर्माण करणारी टोळी ही सक्रिय झाली. कांदळवनामधल्या झाडांवरती जुन्या बांधकामाच्या मातीचा भराव टाकून त्यांचा बळी घेण्यात येतोय आणि त्यानंतर करोडो रुपयांना त्या भूखंडाची विक्री करण्यात येते. शेकडो एकर जमिनीवरच्या कांदळवनातल्या झाडांची कत्तल होऊन देखील त्याकडे वन विभागाकडून लक्ष देण्यात आलेलं नाही. पर्यावरण तज्ज्ञांनी या संदर्भामध्ये तक्रार करून देखील सिडको आणि कांदळवन विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. लॉ है वो खाली गरीब आदमी के लिए. अगर हम एक पेड़ भी काटते हैं तो हमारे ऊपर FIR हो जाती है. और यहाँ पर ओपन डे लाइट में सबके सामने ये अटल सेतु सब बड़े बड़े लीडर, जजेस, ब्यूरोक्रेट सब यूज़ करते हैं. सब देखते हैं कि यहाँ डिस्ट्रक्शन हो रहा है, लेकिन फिर भी उनका कोई एक्शन नहीं हो रहा है. वसईच्या माणिकपूर नाका परिसरामध्ये एक रस्ता नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतोय. या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे गेल्या 1.5 महिन्यामध्ये अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झालेला असून त्या अपघातामध्ये काही जणांना गंभीर दुखापती झाल्यात. काल देखील 2 दुचाकीस्वारांच्या झालेल्या अपघाताचा CCTV व्हिडिओ हा पोलिसांच्या हाती आलाय. या दोन्ही घटनांमध्ये स्कूटी घसरून चालक जखमी झालेले आहेत. याआधी 2 आठवड्यांपूर्वीच झालेल्या अपघातामध्ये एका दुचाकीचा अपघात झालेला होता. मुलाला आणि त्याच्या वडिलांना दुखापत झालेली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधून देखील अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही.
महापालिका आणि ठेकेदार यांच्या दिरंगाईमुळे रस्ता दुरुस्तीचं काम हे रखडलेलं आहे. त्यामुळे संतप्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आठवड्याभर अगोदर एक छोटासा म्हणजे बाप आणि पोरगा होता, ते पण पडले दोघे तिकडे, त्यांना पण लागलेला खूप. म्हणजे कसं आहे की याच्यावरती थोडा पण ब्रेक मारला की गाडी स्पीड होते आणि हे रोजचा झालाय. आता हे कधी जर टाकतात तर डांबर तर टाकायला पाहिजे, ते तसेच रोजचा रोज त्यांचा हे त्रास झालाय. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी कमीत कमी त्याची कर्मचारी तिथे उभे राहून लोकांना सुखसुविधेच्या दृष्टिकोनातनं कसा मार्ग उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु ते होताना दिसत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच अपघाताची जी मालिका सुरू राहिली तर नागरिकांमध्ये हा रोष आता दिसतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे प्रशासनाचं काम चालू आहे त्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरेल हे निश्चित. देशभरामध्ये सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेवरून आता ओबीसी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला ओबीसींची स्वतंत्र नोंद घेतली जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता ओबीसींचा स्वतंत्र कॉलम वगळल्याची माहिती समोर आली आहे. याच निषेधार्थ बीडमध्ये ओबीसी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रणरणत्या उन्हामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. 1931 नंतर ओबीसींची अधिकृत आकडेवारी नसल्याचा दावा करत मागणी मान्य न झाल्यास जनगणनेवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. ओबीसी जनगणना व्हावी यासाठी वारंवार मागणी केली. आज आदरणीय सुजलाताई बोराळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी संघटना या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांच्या समोर धरणे आंदोलन करतात. ही सुरुवात आहे आणि याचं स्वरूप जर लवकर यांनी जर त्यात दखल न घेता आणि कॉलम जर वाढवलं नाही तर याचं व्यापक स्वरूप तुम्हाला नक्की दिसणार. नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर इथं शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केलं. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आणि विकलेल्या कांद्याला अनुदान या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर 7/12 कोरा करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती ही निर्माण झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.